नमस्कार, स्वागत है आपका स्टार न्यूज प्लस पर। आपके साथ में प्रीता चौहान। आइए अब हम आपको दिखाते हैं आज की बड़ी खबरें। स्टार न्यूज प्लस पर बने रहिए आप मेरे साथ। ऐसी ही बड़ी खबरों को जानने के लिए चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। धन्यवाद। महाराष्ट्र सरकार मुंबई द्वारा आयोजित पुण्य श्लोक अहिल्या देवी होलकर का गौरव समारोह। पुण्य श्लोक अहिल्या देवी होलकर की 300वीं जयंती के अवसर पर सांस्कृतिक कार्यक्रम सलाह आशीष सैलार माननीय मंत्री सांस्कृतिक मामले सूचना औद्योगिक जी की मौजूदगी में मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, पूर्व समाज कल्याण मंत्री भाई गिरकर, भाजपा विधायक संजय उपाध्याय, पूर्व विधायक सुनील राणे, मुंबई सचिव कुशल जैन, दक्षिण मध्य मुंबई जिला अध्यक्ष नीरज उभारे, उत्तर पश्चिम मुंबई जिला अध्यक्ष नगर सेवक ज्ञान मूर्ति शर्मा, जिला उपाध्यक्ष पंकज सुराना आदि उपस्थित थे। देखिए स्टार न्यूज प्लस के लिए महाराष्ट्र की मुंबई से राजू भाई सरोज की ये रिपोर्ट। त्यानंतर सन्मानाची शाल आपण त्यांना प्रदान करत आहोत। अहिल्या देवींचा एक सुंदर असा छोटा पुतळा एक भेट म्हणून आपण त्यांना देत आहोत। त्यानंतर ज्ञात अज्ञात अहिल्याबाई असं एक सुंदर पुस्तक आपण त्यांना देत आहोत। त्यानंतर सन्माननीय मंत्री आशिषजी शेलार यांचंही आपण इथे स्वागत करूया। प्रथम पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूया। या कार्याचे मंत्री झाल्यानंतर वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अनेक सुंदर कार्यक्रम करण्याचं काम आणि इतकं मोठं काम आशिषजींनी केलेलं आहे। अशा पद्धतीचे कार्यक्रम इथे होत आहेत। यानंतर आमदार संजय उपाध्यायजी यांचंही आपण इथे स्वागत करूया। सन्मानाची शॉल पुस्तक रवींद्र नाट्य मंदिर में आहे ना। यानंतर माजी मंत्री भाई गिरकर सर यांचंही आपण इथे स्वागत करूया। चालू आहे कार्यक्रम और भाई सोने उतारे अच्छा मेरे को बोला, मेरे को मैसेज करने को ही मना कर दिया। यानंतर माजी आमदार सुनील राणेजी यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत। मानाची शॉल ज्ञात अज्ञात अहिल्याबाई हे सुंदर पुस्तक आणि अहिल्या देवींचा पुतळा असं आपण या सन्मानामध्ये देतो। ज्ञान मूर्ति हुआ कि कैसे होए दो थोड़ी करें। आज मध्य प्रदेशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वतः अहिल्यादेवी होळकरांच्या जन्म जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ज्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला त्या चौंडी या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री गेले। आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे सुद्धा महाराष्ट्रातल्या विविध कार्यक्रमांमध्ये अहिल्यादेवी होळकरांना त्या ठिकाणी नतमस्तक झाले। आज जग ज्यावेळेला प्रगत आम्हीच आहोत अशा घोषणा करत